नाशिकमधील आरसीसी मोटेगावकर क्लासेस बंद करण्यात आलेला आहे आणि नाशिकच्या पोलीस आयुक्तालयाच्या शेजारीच नव्या इमारतीमध्ये आरसीसी मोटेगावकर क्लास सुरू करण्यात आला होता। मात्र नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये आलिशान इमारतीत मोटेगावकर क्लास सुरू करण्यात आला होता। आता मोटेगावकरवरच कारवाई झाली आहे आणि त्यामुळे क्लास अचानक बंद करण्यात आला आहे। क्लासच्या बाहेर लावण्यात आलेला बोर्ड देखील काढून टाकण्यात आला। इंजिनियर होण्यासाठी आजच प्रवेश घ्या म्हणत संपूर्ण महाराष्ट्रासह देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं आव्हान आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारं नाव म्हणजे आरसीसी मोटेगावकर क्लास। आणि त्याच मोटेगावकर क्लासचे संचालक संस्थापक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केलेली आहे। शिवराज मोटेगावकरला अटक केल्यानंतर त्याच्या नाशिकमध्ये क्लासमध्ये आता आपण सध्या आहोत। बाहेरच्या बाजूला जर बघितलं तर आरसीसी मोटेगावकर हा जो फलक लावण्यात आलेला होता तो फलक काढून घेण्यात आलेला आहे। सध्या क्लासच्या आतील बाजूला आपण आहोत आणि याच ठिकाणी जर बघितलं तर जे विविध ठिकाणी टॉपर्स आलेले जे विद्यार्थी होते त्यांचे गुण त्यांचं नाव या ठिकाणी या फलकाच्या माध्यमातून लावण्यात आलेलं आहे। एवढ्यावरच नाही तर समोरच्या बाजूला नीट सोबतच जेईई मेन ही जी परीक्षा आहे यामध्ये जे विद्यार्थी टॉपर आलेले आहेत त्यांचे देखील या ठिकाणी फलक लावण्यात आलेले आहेत, त्यांचे फोटो छापण्यात आलेले आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर हा नेमका क्लास कसा होता हे देखील आपण बघणार आहोत। जवळपास या ठिकाणी 7 ते 8 स्वरूपाचे क्लासरूम आहेत आणि त्या ठिकाणी या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांचं मार्गदर्शन असेल, त्यांची नीटसाठीची जी पूर्वतयारी असेल ती करून घेतली जायची आणि वारंवार या ठिकाणी मॉक टेस्ट देखील व्हायच्या। याच मॉक टेस्ट मधले अनेक प्रश्न जे आहेत ते नीट मध्ये आल्याची चर्चा आहे, त्याबाबतचा संशय देखील व्यक्त केला जातोय। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी असलेल्या बेंचेस आपण बघतोय, फॅन सुरू आहेत, लाईट सुरू आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी आत्ताच्या घडीला संपूर्णतः शुकशुकाट बघायला मिळतोय। या क्लासमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचं आणि एकूणच हे सगळ्या काळामध्ये जे पालक होते त्यांच्या संदर्भातली चिंता देखील या निमित्तानं वाढलेली आहे। विद्यार्थ्यांनी भरलेलं परीक्षा शुल्क असेल किंवा पुढच्या काळात केली जाणारी तयारी असेल त्याबाबतचं नेमकं काय यासाठीची एकूणच आता चिंता वाढलेली आहे। व्यवस्थापक देखील या ठिकाणी दिसून येत नाहीये। त्यामुळे या सगळ्या क्लासच्या पार्श्वभूमीवर आत्ताच्या घडीला बंद असलेल्या क्लासमुळे एक वेगळ्या पद्धतीचा संभ्रम निर्माण झाला। येत्या काळात कशा पद्धतीनं तपासात आणखी बाबी समोर येतात हे पाहावं लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगजेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।